नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे जेव्हा आईला पाहुणे पाहायला येतात. लहानपणी माझ्या आजीनं माझ्या मावशीने सांगितलेली कथा आज मी तुम्हाला सांगत आहे. तर खेड्यातील ती प्रसन्न सकाळ. माझी आजी उठली, फराफर अंगण झाडून काढलं, शेणाचा मस्तपैकी सडा टाकला. पहिलं जास्त घट्ट अंगण होतं ते जरा सारवलं आणि मातीच्या अंगणात जे पुढं होतं ते सडा टाकला. तिची लगबग मात्र सुरू होती आणि काही बायका आडावर पाणी भरायला चाललेल्या होत्या. जाता जाता एकदम माझे काय ग गंगामाय, आज सकाळ सकाळ सारवून बिरवून काय काय घेत आहे? की म्हणजे काय नाही ग बाई, लोचांना बघायला आज पाहुणे येणार आहेत. कधी कुठलं सांगायला लागली. तिने सांगितलं बारशीच आहेत तर येतील आता, म्हणून आवरायला लागले. बरं झालं बरं, लोचांचं एवढं लग्न झालं म्हणजे लय वांड आहे. कसं होतं त्याचं काय माहिती, अशा बायका बोलून गेलं. तसं आजी म्हणाली की माझी लेक वांड आहे पण वागी नाही. आणि मग ते निघून गेल्या पाण्याला आजीचं सारवण झालं आणि हात धुवून ती म्हशीची धार काढायला बसली. म्हशीची धार काढत असतानाच उंच पुरे सांगून पांढरं शुभ्र धोतर अंगावर, पांढरा शुभ्र शर्ट, डोक्यावर काळी टोपी असे एक ग्रस्त दारामध्ये उभे राहिले. आणि त्याने विचारलं की अक्का, लक्ष्मण गवंड्याचं घर कोणतं आहे हो? माझ्या आजीनं पटकन डोक्यावरचा पदर सारखा केला आणि म्हणाले दादा हेच आहे, हे लक्ष्मण गवंड्याचंच घर आहे. हो का, मी आलो होतो त्यांच्याकडं. बरं बरं. तर मोठ्या माणसाला म्हणजे पुरुष माणसाला त्यावेळेला वरमान करून अशा स्त्रिया जास्त बोलत नसत. आजीनं पटकन धार काढून झालेलंच होतं. ती चरवी घेतली, डोक्याचा पदर नीट केला आणि घरामध्ये गेली. घरामध्ये गेली तर माझे आजोबा जे होते ते सकाळीच दुकानला गेलेले होते. थोडंसं चहा पावडर वगैरे काय संपली होती किराणा माल ते आणायला गेलेले होते. पाहुणे येणारे 2 दिवस आधीच निरोप आलेला होता. त्यामुळं डाळ गूळ जे काय लागतं ते पुरणपोळीचं साहित्य सगळं आणलेलं होतं. पण किरकोळ काहीतरी आणायला गेले आणि 5च मिनिटात माझे आजोबा आले आणि आजीनं म्हणाली, त्यावेळेला खुर्च्यावर काही नव्हत्या. मग आजीनं मावशीला माझ्या बाज टाकायला लावली आणि त्या बाजेवर एक सतरंजी हातरली आणि म्हणाली बस जायचं, तोपर्यंत ते बाहेर गेले जाता येते. तेवढ्यात आजोबा आले. मग एकमेकांना रामराम केला आणि मग माझ्या मावशीनं माझ्या आजोबांना पाणी आणून दिलं. दोघंजण पाणी पिले आणि बसले. मग म्हणाले लवकर येणं केलं. गाडी लवकर मिळाली, बरं झालं लवकर आलात ते. तेव्हा नाही शेजारच्या गावात आलो होतो, कार्यक्रम होता जरा असाच मुली पाहण्याचा कार्यक्रम होता, साखरपुडा त्यासाठी आलो होतो. म्हणलं आता आलोच तर हवं आणि ते सगळं सकाळी होऊन जावं. एकटेच आलात? म्हणाले हो, कार्यक्रमासाठी एकटेच आलो होतो, पुढच्या वेळेला मंडळीला घेऊन येतो. ठीक आहे म्हणाले. मग इकडं आजीची धावपळ चालली की इकडं पुरण डाळ शिजायला घातली, इकडं पीठ मळायला घेतलं माझ्या 2 मावशी हाताखाली आणि सगळ्याजणी अशा करायला लागल्या. पण जिला बघायला आले तिचा मात्र घरात तपासच नव्हता, म्हणजे माझी आई. माझ्या आजोबांना कळालं की शालू सुमन हे दिसतं पण लोचन कुठे गेली, म्हणून आलोच म्हणून घरात गेले आणि त्याला विचारलं अगं गंगे लोचन कुठं आहे? ती म्हणली अहो तिनं नदीवर गेली का काय माहिती म्हणली. मला सकाळीच म्हणली आहे मी नदीवर जाते आणि जरा खेकडा आणते, आज खेकड्याची भाजी बनव. मी तिला किती सांगितलं ऐकलीच नाही. आजोबाने डोक्याला हात लावला आणि बाहेर जाऊन बसले. तेवढ्यात माझी आई आली. आता आईचा वेश तुम्हाला सांगते की खाली पोलकर असायचा आणि वर पोलका असायचं पाहिजे ना, तर ती कधीच तिला घातलं नाही, शिवून ठेवलेलं असायचं. पण वडिलांचा शर्ट घालायचा, माझ्या आजोबांचा शर्ट घालायचा
तिला काय हाऊस होती देव जाणे. आणि मग त्या केसाच्या अशा जिपऱ्या झालेल्या आणि वरती शर्ट खाली परकर, त्या परकराच्या ओच्यामध्ये तिनं भले मोठमोठे खेकडे घेऊन आलेले, त्याचं तोंड बांधलेलं चांगलं आणि घेऊन आली. आणि तिला पाहताच माझ्या आजोबांच्या काळजात दस्त झालं. आता काय करावं, असल्या अवतारात हिने जर पुढं आली तर काय करायचं. पण त्यावेळेला कसं 2-2 दारं नव्हती, एकच दार, तिथूनच जायचं आणि तिथूनच यायचं. कसं हिला आत न्यावं ते कळेना. आणि ती एकदम इनोसंट होती, म्हणजे निष्पाप. तिला कायच आपल्याला पाहायला पाहुणे येणार आहेत, मग कसं जावं कसं राहायचं काही भान नव्हतं. जशी आली तशी आजोबांनी ते माझ्यावर बसलेले, तसं त्यांच्या पुढंच ते ओट्यातलं खेकडं खाली लागले. बघा मामा म्हणली, म्हणजे आजोबांना ती मामा म्हणायची. बघा मामा किती खेकडे सापडले आज मला, आणि हसायला लागले. आणि मग माझ्या आजोबा तिकडे बघत राहिले. माझ्या आजोबा म्हणजे वडिलांचे वडील पाहत राहिले की ज्या मुलीला आपण पाहायला आलोय ही मुलगी अशी. आणि मग तिच्या वडिलांचा, म्हणजे माझ्या आईच्या वडिलांचा, माझ्या आजोबांचा चेहराच पडला. आता कशी हिला पसंत करणार ना अशा अवतारामध्ये, अशी पोरगी म्हणून. आणि ते सगळे खेकडे सगळ्या राहणार तारा 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 हिंडायला लागले. आजोबांनी डोक्याला हात लावला, मग आवाज दिला, गंगे तिला घरात घेऊन जा. मग आई घरात गेली आणि तिने जाता जाता आजोबांकडं पाहिलं की हे कोण आले बाबा आपल्याकडे, एवढे पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस. त्यानं ती बघतच राहिली. मग आजीनं तिला हाताला घेऊन घरात नेलं. म्हणले तुला काय अक्कल आहे का, कुठे गेली ती खपायला. म्हणजे अगं माय मी तुला सांगून गेलं तर खेकडा आणायला. अगं तुला नको म्हणलं होतं ना मी, ऐकलं नाहीस का म्हणली. ते बघायला तुला पाहुणे आले, आता कशी पसंत करायचे. जाऊ दे म्हणले, पसंत केलं तर केलं तर नाही तर मला काय माहिती म्हणली. आणि मी आहे अशीच आहे. म्हणजे जरा रगेल होती माझी आई. मग शेवटी इकडं हांड्यात पाणी तापतच होतं म्हणा. तिला मोरीमध्ये नेली आणि माईनं घसा घासून तिला आंघोळ घातली. आईचं वय असेल साधारण 10-12 वर्षाचं. आत्ताच्या मुली कशा स्मार्ट आहे तसं काही नव्हतं त्या काळामध्ये. खूप साधी वगवळी माझी आई होती. आणि मग तिला आंघोळ घातली, नवीन पोलकं घालायला दिलं. आणि घट्ट अशी तेल चुकून लावून घट्ट बेणी घातली. आणि तिच्या कपाळात चांगलं कुंकू तेव्हा टिकल्या नव्हत्याच. आणि गंध लावला. आणि मग सगळं तिचं आवरलं. आणि मग तिला आत बोलवलं. पाठ टाकलेले होते बसायला. आत बोलवल्यानंतर माझे आजोबा एका ठिकाणी बसले, दुसरे आजोबा एका ठिकाणी बसले, तिचे वडील. आणि मग आई पाठावर येऊन बसली. पाठावर बसल्यानंतर आजोबांनी तिला पहिली तर पाहिलीच होती, पण आताही पाहिली. आणि तिच्या हातामध्ये ते म्हणाले, बघा मी एकटाच आलो, बाई माणूस काय माझ्याबरोबर नाही, त्यामुळं पुढच्या वेळेला येताना मी माझ्या मंडळीला घेऊन येतो आणि सागर संगीत आपण परत कार्यक्रम करूया. काय हरकत नाही. माझ्या आजोबांना बरं वाटलं, कारण ही माणसं परत येणार असं म्हणतात, याचा अर्थ त्यांना मुलगी पसंत पडली. आणि खरोखरच माझ्या आजोबांनी त्यावेळेला खिशातली 50 रुपयाची नोट काढली, काय 100ची काढली, तिच्या हातात दिलं. आणि तिला आजीने सांगितलं पाया पडलं. मग पाया पडली आणि पुन्हा मागे येऊन बसली. जी आईला खाली मान घातली ती वर पॅच करायला तयारच नाही. आजोबांनी विचारलं, म्हणजे बाळा तुझं नाव काय. खाली मान घालून आईने सांगितलं, गोचान. किती शिकली, शाळेत जाते का. नाही. शाळेत जायचं आहे का. नाही. शिकायची आवड आहे का तुला. नाही. म्हणजे शिक्षणाची आवडच नाही. आणि इकडं माझं सगळं घराणं, म्हणजे माझ्या आई वडिलांचं सगळं घराणं सुशिक्षित आणि आई एकदम अशिक्षित. आणि शिक्षणाची तर आवडच नाही म्हणायला लागली. आजोबा शांत बसले. आणि मग आजोबांनी त्यांना निरोप दिला की ठीक आहे, आम्हाला मुलगी म्हणजे मला तरी पसंत आहे, आता मी माझ्या मंडळीला घेऊन येतो. आणि म्हणून आजोबा उठले आणि पुन्हा बाहेर सोपं म्हणजे काय, ते बाहेर असं कूट टाकलेला असतो आणि बाजा टाकलेला तिथे जाऊन बसले. थोडा वेळ म्हणजे स्वयंपाक झाला आणि पुरणपोळीचं जेवण मायनं अतिशय आनंदानं वाढलं. जेवले पोटभर. आणि गंगी साहेब येतो म्हणून निघून गेले. आणि माझे वडील नंतर पाहायला गेले. वडिलांनी जे आईला पाहिलं ते वडिलांनी जेवले सुद्धा नाहीत म्हणे, मला मुलगी पसंत नाही, मला करायचं नाही. पण माझ्या आजोबांनी बाळाची मोठ म्हणतात तसं बांधली नाही, करायची तर तीच मुलगी करायची, नाही तर तुझं तू बघ. त्यावेळेला कसा आज्ञाधारकपणा होता.
पुरुष म्हणजे वडीलधारी मंडळी जे सांगतील तेच करायचं. आणि अशा पद्धतीनं माझ्या आईचं लग्न माझ्या वडिलांबरोबर ठरलं आणि झालंही. आणि सगळा पुढचा संसार अतिशय सुखाचा झाला. आम्ही 4 भावंडं झालो. सगळ्यांना शिकवलं केलं खूप. म्हणजे आई माझी अडाणी होती, पण इकडं आल्यानंतर म्हणजे जशी सासरी आली तसं एक एक बघून तिने इतकी छान, म्हणजे तिला माझ्या घरातल्यांनी, माझ्या वडिलांच्या म्हणजे माझ्या आत्यांनी इतकं चांगलं ट्रेन केलं तिला. कसं राहावं, कसं बोलावं, कसं करावं सगळं शिकवलं. आणि आईनं ते तत्त्व आयुष्यभर पाळलं. इतकी सुंदर साधी भोळी माझी आई. आज ती माझ्यात नाही, पण तिची आठवण मला वारंवार येते. धन्यवाद. कथा संपली, पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.